जय भीम नम बुद्धाय दादा. माझी आई थकली निंदू निंदू तर बघा कशी आराम करून राहिली आंब्याच्या झाडाखाली. सकाळहून 7 वाजता येतो दादा, 6 ते 7 वाजेपर्यंत आम्ही वावरात राहतो. आणि माझ्या इथं एवढी काम करते शेतात, तुम्हाला सांगतो तण शेतामध्ये एवढं वाढलेलं आहे खूपच. तरी आम्ही काढण्याचा प्रयत्न करू राहिलो दादा. इथं मजूर मिळत नाही, त्या कारणामुळं माझी आई निंदून राहिली आणि आता थकली. आता जेवण वगैरे केलं आम्ही. आता माझी आई बघा कशी झोपली. बघा माझी आई झोपलेली आहे, दिसते तुम्हाला. बघा पायात बूट आहे, काढलेला नाही आहे. कारण कसं आहे हे दादा, हे बघा इथं पाणी हे आहे, डबकी आहे. जेवण वाताच झालं आमचं. शेतकऱ्याचं जीवन लय बेकार आहे दादा. त्या कारणामुळं म्हणते ना, कारण शेतकरी पिकवेल तर जगाला काहीतरी मिळेल खायला. पण गोष्ट अशी आहे दादा की शेतकऱ्याला शेतीशिवाय पर्याय नाही आहे. कारण शेती ही शेतकऱ्याची आई आहे आणि आईची सेवा करणं ह्या शेतकऱ्याचा फर्ज आहे. आणि शेतकरीची जी शेती आई आहे तर तो शेतकरी हा मुलगा आहे. आणि शेतीचं आणि मुलाचं नातं हे असं आहे दादा की तुम्हाला मी सांगूच शकत नाही. तर बघितलं, माझी आई आराम करून राहिली. जस्ट जेवण केलं, आराम करून राहिली. आणि बघा ऊन पण लागून राहिली आणि थोडीशी हवा आहे, त्या कारणामुळे थोडीशी आराम करून राहिली. आणि बघता मी बाजूच्या शेतामध्ये आहे, बरं माझं शेत ते आहे, त्याच्यामध्ये एवढं तणकट आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि ते निंदून राहिलो आहे आम्ही. त्या कारणामुळं दादा निंदायला बाया मिळून राहिल्या नाही. तर तणकट म्हणा तर दुनियाभराचा आहे. सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे. बघा हे आमचं शेत, याच्यामध्ये पयाटी तूर टाकलेली आहे आम्ही. निंदून राहिलेलो आहे, ऊन तपून राहिली. आणि आता माझी आई थोडीशी आराम करू राहिली. तिला म्हटलं थोडं तू आराम कर. त्या कारणामुळं दादा, तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा दादा. जय जवान जय किसान, जय भीम, जय शिवराय.